नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी आज इयत्ता 5वी मधील 19वी कविता वासरू ह्या कवितेबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। तर कवींचं नाव आहे अनिल। मग पहिल्यांदा आपण कवितेला सुरुवात करण्यापूर्वी कवितेतील शब्दार्थ पाहूयात। पहिला आहे ओढाळ। ओढाळ म्हणजे स्वच्छंदी किंवा मनसोक्त फिरणारे। दुसरा आहे कळप। कळप म्हणजे गुरांचा समूह। त्यानंतर घेरू म्हणजे घेराव। न्यारे म्हणजे वेगळे निराळे। फेर धरणे म्हणजे गोल गोल फिरणे। रानोमाळ म्हणजे संबंध रानभर। मोकाट म्हणजे स्वैर बंधन नसलेले, स्वच्छंदी म्हणतो आपण त्याला। अफाट म्हणजे विशाल प्रचंड। भान म्हणजे जाणीव। हंबरू म्हणजे गुरांचे ओरडणे। लेकरू म्हणजे बाळ किंवा बालक। सरता म्हणजे संपत्ती। अशा प्रकारे कवितेत आलेले अवघड शब्द आपण पाहिलेले आहोत आणि त्याचा अर्थही पाहिलेला आहोत। आता पहिल्यांदा आपण कविता म्हणूया, म्हणत म्हणत त्याचं स्पष्टीकरण पाहणार आहोत। बघा, ओढाळ वासरू राणी आले फिरू, कळपाचा घेरू सोडून या, कानामध्ये वारे भरून या न्यारे, फेर धरी फिरे रानो माळ, मोखाट मोखाट अफाट अफाट, वाटेल ती वाट धावू लागे, विसरुनी भान भुकनी तहान, पायांखाली रान घाली सारे, थकुनिया खूप सरता हुरूप, आठवे कळप तया लागी, फिरू जाता मागे दूर जाऊ लागे, आणखीच भागे भटकत, पडता अंधारू लागले हंबरू, माये तुले करू शोधू येई, ओढाळ वासरू राणी आले फिरू, कळपाचा घेरू सोडून या। तर अशा प्रकारे वासरू ही कविता असून पहिल्यांदा ओढाळ वासरू राणी आले फिरू म्हणजे ओढाळ म्हणजे मनसोक्त फिरणारा हा वासरू काय केलेला आहे, एक स्वच्छंदी वासरू कळप सोडून रानात फिरायला आलेला आहे आणि तो कशा प्रकारे रानामध्ये फिरतो हे पाहायचं आहे। कानामध्ये वारे भरून या सारे, फेर धरी फिरे रानो माळ म्हणजे आनंदाने हुरळून कानात वारे शिरल्याप्रमाणे ते काय करत आहे, फेर धरून गिरक्या घेत रानो माळामध्ये बागडत आहे, म्हणजे अतिशय आनंदाने ते वाऱ्यांप्रमाणे फिरत आहे। मोखाट मोखाट अफाट अफाट म्हणजे अफाट म्हणजे काय, मनसोक्त स्वच्छंद फिरणारे, कोणत्याही प्रकारचं बंधन त्या वासरूला नाहीये, वाटेल ती धाव घेत आहे। अफाट मोकळ्या माळ रानावर ते कोणतेही बंधन नसताना पळता स्वैरपणे वाटेल त्या वाटेनं ते काय करत आहे, धावू लागलेलं आहे। विसरुनी भान भुकनी तहान, पायांखाली रान घाली सारे म्हणजे भान विसरणं म्हणजे काय, स्वतःचं जाणीव किंवा लक्ष नसणं, तेवढं ते लक्ष न देता तेवढं फिरू लागलेलं आहे संपूर्ण रानामध्ये। त्याला ना तर तहान लागलेलं नाहीये, ना तर भूक लागलेलं नाहीये, संपूर्ण रान तो पायाखाली घालत आहे, संपूर्ण रानामध्ये तो काय करत आहे, हुंदडत आहे। हुंदडताना ते भान विसरले, तहान भूक विसरले, वासरांनी सगळे रान पायाखाली पालतं घातलेलं आहे। थकुनिया खूप सरता हुरूप, आठवे कळप तया लागी म्हणजे सारा उत्साह संपल्यावर जेव्हा त्याला थकवा येतो, हुंदडून थकल्यावर वासराला आपल्या कळपाची आठवण झाली। गायगुरांची कळप असतो, मी एकटाच इतकं मोखाट अपाट हिंडू लागलेला आहे, मी मनसोक्त आनंदानं काय केलेलं आहे, रानात बागडलेलं आहे। नंतर जेव्हा त्याची लक्षात आलं की आपण आपलं कळप सोडून आलेलं आहे, तेव्हा त्याचं कळप लक्षात येतो। फिरू जाता मागे दूर दूर लागे, आणखीच भागे भटकत म्हणजे कळपाला शोधण्यासाठी तो मागे फिरून जाताना ते लांब भटकत गेलेनी आणखीनच थकले, म्हणजे ते मनसोक्त फिरत असताना खूप लांब लांब त्यांनी संपूर्ण रान पायाखाली घातलेलं होतं, त्यावेळेला त्यांचं कळप खूपच मागं राहिलेला होता। तो परत शोधून त्या कळपाला गाठण्यापर्यंत त्याला आणखीनच थकवा येत होता। पडता अंधारू लागले हंबरू, माये तुले करू शोधू येई। आता काय, संध्याकाळची वेळ झाली, त्या वासरूला त्या कळपापर्यंत पोचता येईना, मग अंधार पडू लागली, संध्याकाळ झाल्यावर अंधार पडू लागला, तसे वासरू आईच्या आठवणीनं काय करायला लागलं, हंबरायला लागलं।
तसं ते वासरू स्वतः घाबरून हमरायला तर लागलंच, शिवाय ते आईला म्हणते, तू मला शोधायला ये. आईला हाका मारू लागले, अगं आई तुझ्या बाळाला तू शोधायला ये, असं ती वासरू तिच्या आईला विनवू लागलं. अशा प्रकारे पडत्या अंधारू लागले हंबरू, माय तू लेकरू शोधू ए, ओढाळ वासरू राणी आली फिरू, कळपाचा घेरू सोडून या. म्हणजे हा स्वच्छंदी मनसोक्त वासरू स्वतःला विसरून कळपाला सोडून कळपाचा घेर सोडून कुठं गेलेला आहे, रानामध्ये फिरायला गेला. नंतर आठवण झाल्यावर त्याला लक्षात आलं की कळपापासून खूपच लांब आहे. जेव्हा तो कळपाला हुडकायला जातो, लांब राहिलेला असतो, अंधार होत असतो, तेव्हा ती आईला विनवणी करते की आई मला शोधून घे स्वतःजवळ, असं म्हणत असते. अशा प्रकारे वासरू या कवितेबद्दल कवी अनिल यांनी वासरू रानामध्ये दिवसभर कसं हुंदडतं, संध्याकाळी अंधार पडताच त्याला आईची आठवण येते, या कवितेतून बाळाची आईबद्दलची ओढ वासरू या प्रतीकातून व्यक्त केलेले आहेत. इथं आपली कविता संपते. धन्यवाद.